चला बोला बोला, येले म्हणता माल एक नंबर माल आहे म्हटलं. तिकडे काय आहे बारीक बारीक दाणे. चला बोला 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 बोला, एक नंबर माल आहे म्हटलं. तिकडे काय आहे चिमाल दाणे. माल तर चांगला आहे म्हणा, पण वल्ला दिसतोय मला. नाही ना हो, एक नंबर माल आहे. बोला बोला. 4000. चला 4000. बोला बोला. 4050. 4050. बोला बोला. 4090. ये बात 4090. बोला बोला. 41 से 10. चला बोला बोला. 41 से 10. बोला बोला. पिवळं सोनं आहे, एक नंबर क्वालिटी आहे. बोला. 41 से 70. 4200. चला बोला बोला. येले म्हणते माल 4200. 4250. वा भाई वा रमेश सेठ. 4250. चला बोला बोला. 4250. एका केली ताई ना, कशाले बोली लावतीन ते आता. 4250 एक. 4250 दोन. बोला बोला. 4250 फायनल रमेश सेठ. या मग तुम्ही, मी चिठ्ठी बनवून देतो तुम्हाला. चल मग बेटा, आपण चिठ्ठी बनवून घेऊ. मी नेत काही ते चिठ्ठीनं फिट्टी बनवायला, मला नको सांगा. का बो, काय झालं बेटा? चाल ना. काय नाही झालं मला. 4250 काय भाव पुरीन हे सोयाबीन आपल्याला. हा मग बेटा, आता काय करशील? मग कशाला म्हणता तुम्ही शेतकरी राजा, ह्या जगाचा पोशिंदा. कशाचा पोशिंदा तो? त्याच्यानं त्याचं पोट भरात नाहीये. सर्व चिजाचे भाव वाढले, पण सोयाबीनचे भाव तेचे तेच. मी महामायले झालाय, तईंचे सोयाबीनचे भाव तेचे तेच आहे. हा मग बेटा, आता करशील काय? जाऊ दे. तेच ना, काहीच करू शकता नाही आपू कास्तकार लोक. फक्त दिवस रात्रभर शेतामध्ये राबू शकता. सकाळी उठले की चालले शेतात, हिच्यातच आपलं आयुष्य गेलं. 20 वर्ष झाले शेती करताय आपू. काय कमवलं? काहीच नाही. महागाई केवढी वाढत चालली आहे ना, सोयाबीनचे भाव तेचे तेच. जाऊ दे बेटा, आपल्या कास्तकार लोकांची पाठगैरी मजबूत राहते. कितलेक मारतीन मारू दे. हा मग कास्तकार लोक का मार सहन करत राहतील? कोण कोणाची मार सहन करसान आपू? डुकरायची, व्यापाऱ्याची. ते तर ते निसर्ग बी साथ देत नाही कास्तकाराले. शेती असून काय पुरते बाबा आपल्याला? आपल्यापेक्षा मजूर बरे. मजुरी किती वाढून गेली आहे. सोयाबीन सोंग्याले मजूर न भेटत होते, त्याच्या पाया पडल्या मी तहाले ते आपल्या घरी सोयाबीन सोंग्याले. आपल्यापेक्षा तर मजूर लोक पैसे कमवत आहे. 2 वाजले की ते म्हणता चालला मी घरी. सर्व चिजाचे भाव वाढले, पण सोयाबीनचे भाव तेचे तेच. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, मजुरी वाढली, रासायनिक खत वाढलं, मोबाईलचे रिचार्ज वाढलं. सोनं चांदी तर बापा बापा, ते तर डोळ्याने दिसणार नाही आता. तुम्हाला माहित आहे बाबा, 1 क्विंटल सोयाबीन विकून 1 ग्राम सोनं पण येणार नाही. 8000 रुपये ग्राम झालं सोनं. बापरे, 8000? हा मग मी तेच म्हणतोय ना, सर्व चिजाचे भाव वाढताय, मग सोयाबीनचे भाव का पण वाढताय? वाढतील ना, काही ना काही होईन. अशी हारणी मानणी पडत. काहीच नाही होणार बाबा आता. ते नेता लोक पण कोणी कुकडे तर आणते, कोणी कुकडे तर आणते. आपण जेवढे कपडे बदलत आहे तेवढ्या त्या पार्ट्या बदलत आहे. काही ना काही होईन ना बेटा, शेतकरी काही ना काही करीन. काय करीन शेतकरी? 3-4 कोथंबीरच्या गड्ड्या चांगल्या भावात गेल्या की लावला स्टेटस ते ना, हॅशटॅग शेतकरी ब्रांड नांदच खुळा, लावा ताकद. काय ताकद लावतू भावा? गुच्चाप ठेवून ते पैसे घरात. ते उद्योगपती लोक एवढांना पैसा कमवत आहे, ते कोणाला सांगता पण नाही की मी एवढा पैसा कमवला. आईच्या 4-5 कोथंबीरच्या गड्ड्या का चांगल्या भावात विकाल्या. ठेवला स्टेटस आहे ना, हॅशटॅग शेतकरी नांद खुळा, लावा ताकद. ठेव ना बाबू चुपचाप खिचात. लोक करोडोनं पैसा कमवत आहे ना. म्हणजे तू आता शेती करणार नाही? अरे का लंबा लागू भावा, मी शेती करून. मग तू कंपन्यांमध्ये जाशील का आता? कंपन्याचं नाव नको काढा महापुढे तुम्ही. कंपन्या आहे का त्या? ते तर जेल आहे बापा. 12 घंट्याचे 12,000 देतात. ते पूर्ण माणसाचा खून चुसून टाकता. हाग्याली बी सोडता नाही ते. म्हणता मशीन बंद पडून जाईन. लंच टाइम होईन तास आजो म्हणता, मग माणूस हागीन की खाईन. बरं, मग तू काय काम करशील आता? काय पण करीन मी. काय एकच काम आहे? लोक पण मोठ्यांल्या हॉटेलमध्ये जातीन, वेटरला टिप देतीन, मन तसा खर्च करतीन. शेतकऱ्यानं 10ची बी कोथंबीरची गड्डी केली, लागले ते रडाले, का रे भाऊ इतकं महाग? नाही भाऊ, तुला महाग विकतोय 10 रुपयाची कोथंबीरची गड्डी. बापा बापा. बरं, मग तू आता कधी शेती करणार नाही का? वा करीन ना. सोयाबीनचे भाव 6000 झाले की. म्हणजे सोयाबीनचे भाव 6000 होणार नाही आणि तू शेती करणार नाही?
पाहिलं भाऊ, अशी स्थिती आहे आमच्या शेतकऱ्या लोकांची. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी मित्राला व्हिडिओ शेअर करा. सोयाबीनचे भाव 6,000 होऊ द्या आणि मला शेती करू द्या.